श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक कसा करायचा? घरच्या घरी रुद्राभिषेक करण्याची साधी सोपी पद्धत. जो रुद्राभिषेक केल्याने तुमचा पितृदोष नष्ट होईल, वास्तुदोष नष्ट होईल, संतती योग तुम्हाला तयार होईल, विवाह सुख भेटेल, सर्व कटकटी घरातल्या कमी होतील व नवरा बायकोचे चांगले जुळून तुमचे आयुष्य आनंदी होईल. तर त्याच्यासाठी श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक घालतात. तर बघा, तर तो कसा करायचा हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. रुद्राभिषेक भगवान शिवांची सर्वोच्च सेवा किंवा उपासना आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व सहस्त्रपटीने जागृत झालेलं असतं. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करण्याला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये एखादा दीर्घ आजारपण असेल किंवा विवाहात समस्या येत असतील, नोकरीमध्ये अडचणी येत असतील, संततीमध्ये समस्या येत असतील, लहान मुलं खूप किरकिर करत असतील, त्रास देत असतील, त्यांना अभ्यासात लक्ष लागत नसेल, घरात कोणी व्यसनी असेल, ज्यांचे व्यसन काही केल्यास सुटतच नाही, आर्थिक समस्या जाणवत असतील, वास्तुदोष, पितृदोष यासारख्या सर्व समस्यांचे संतती दोष निराकरण करण्यासाठी घरामध्ये जर आपण रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये केला तर या सर्व समस्यांचे निवारण होण्यास सर्वजण श्रावणात किंवा इतर वेळी आपल्या घरातील शिवलिंगावरती अभिषेक करत असाल, शुद्ध जलाने किंवा दुधाने आपण अभिषेक केला असेल. रुद्राभिषेक म्हणजे काय तर शुद्ध जल, मध, दूध, दही, साखर, शुद्ध तूप यासारखे पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करून काही विशिष्ट स्तोत्र मंत्र पठण केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने रुद्राध्यायाचे पठण केले जाते. सोबत भगवान शिवाचे विविध स्तोत्र मंत्र पठण करून शिवलिंगावरती या सर्व पदार्थांनी अभिषेक केला जातो. शिवलिंगाला स्नान घातलं जातं. याला म्हणतात रुद्राभिषेक. हा साधारणतः 1 ते 1.5 तासांचा विधी आहे आणि म्हणूनच आपल्याला रुद्राभिषेक करणं सोपं जावं म्हणूनच आपण आपल्या चॅनलवरती या सर्व स्त्रोतांचा एकत्रित व्हिडिओ रुद्राध्यायासोबत हे सर्व स्तोत्र मंत्र एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आपण तो व्हिडिओ लावून शिवलिंगावरती हे सर्व पदार्थ अर्पण करावे आणि सोबतच नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये सर्व स्तोत्र आहेत, सोबत पठण करा म्हणजे तुम्हाला रुद्राभिषेक करणं सोपं जाईल. रुद्राभिषेक कोणीही करू शकतो. स्त्री किंवा पुरुष कोणीही रुद्राभिषेक करू शकतो. रुद्राभिषेक कधी करायचा? श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा रुद्राभिषेक करण्यासाठी पुण्य मानला जातो. आपण दररोज रुद्राभिषेक करू शकता, परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक अवश्य करावा. रुद्राभिषेकाचे महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय आहे, ते केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांचे निवारण होतं. आपल्यावर जर कर्ज असेल तर आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतात. नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. वास्तुदोष नाहीसे होतात. पितृदोष देखील कमी होतात. तसंच पूर्वजन्माचे काही जर आपले पाप असेल त्याचे आपल्याला भोग या जन्मात भोगावे लागतात. भगवान शिवांच्या कृपेने रुद्राभिषेकाचे महत्त्व असं आहे की आपलं पूर्वजन्माचं पाप देखील नाहीसं होतं, नष्ट होतं. आपण सर्वात महत्त्वाचे रुद्राभिषेक केल्यानंतर जे तीर्थ जमा होते ते तीर्थ आपल्या घरातील एखाद्या व्यसनी माणूस असेल किंवा लहान मुलं असतील जे हट्टी आहेत, त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा सर्वांना जर आपण हे तीर्थ पिण्यास दिलं तर त्यांच्या स्वभावामध्ये हळूहळू बदल होऊ लागतो. त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते. एखादा व्यसनी असेल तर त्याचं व्यसन सुटण्यासाठी देखील मदत होते. रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील दोष देखील नाहीसे होतात. त्यामुळे आपोआपच मग विवाहातील अडचणी ज्या असतील, संततीविषयक काही समस्या असतील किंवा आपला वास्तुविषयक काही समस्या असतील तर त्या देखील नाहीशा होतात. अपघात होणं, अकाली मृत्यू, तसेच बाहेरच्या बाधा, करणी बाधा, भूत यासारख्या सर्व बाधा संकटांपासून स्वतः भगवान शिव आपलं संरक्षण करतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरात कमीत कमी श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक अवश्य करावा. आता आपण बघूया रुद्राभिषेक कसा करावा, पूजा कशी मांडावी. रुद्राभिषेक करताना आपण शक्यतो शुभ्र वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करून रुद्राभिषेक करावा. नसेल शक्य तर कमीत कमी नवीन किंवा स्वच्छ धूप वस्त्र परिधान करावे. प्रथम काय करायचे, देवाजवळची जागा स्वच्छ करा. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची असते त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं.
एक चौरंग मांडा. चौरंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र अंथरा. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करायचे. त्यानंतर तामणामध्ये आपल्याला देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची. या मूर्तीला शुद्ध जलाने, दुधाने, पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करा. त्यांना गंधाक्षता, फुलं व्हावीत. आता तामणामध्ये आपल्या घरातील जे शिवलिंग असतं ते शिवलिंग घ्यायचं. या शिवलिंगावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक करताना आपल्याला शिवलिंगाला शुद्ध जलाव्यतिरिक्त दूध, दही, साखर, मध आणि शुद्ध तूप या पदार्थांनी स्नान घालायचं असतं. ते सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात एका वाटीमध्ये आपण घ्यायचे. शिवलिंगाला प्रथम शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत. 3 पळी शुद्ध पाणी शिवलिंगावरती व्हायचं. ओम नमः शिवाय शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं. आता प्रत्येक पदार्थ शिवलिंगावरती अर्पण करायचा आणि त्यानंतर लगेचच शुद्ध जलाने शिवलिंगाला स्नान घालायचे. प्रथम 3 पळी दूध शिवलिंगावरती अर्पण करा आणि शुद्ध जलानं लगेचच शिवलिंगाला स्नान घाला. मंत्र म्हणा. ओम नमः शिवाय पयस्न समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी. पुन्हा पळीमध्ये दही घ्या. अशा 3 पळी दही शिवलिंगावरती व्हायचं. ओम नमः शिवाय दधी स्नान समर्पयामी. शुद्ध पाणी व्हायचं. शुद्धोदक स्नान समर्पयामी. आता 3 पळी शुद्ध तूप व्हायचं आणि त्यावर 3 पळी शुद्ध जल व्हायचं. मंत्र म्हणायचा तो ओम नमः शिवाय स्नान समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी. पुढील पदार्थ आहेत मध. 3 पळी मध शिवलिंगावरती व्हायचं आणि 3 पळी पाणी त्यावर पुन्हा वाहून स्नान घालायचं. ओम नमः शिवाय मधु स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नान समर्पयामी हा मंत्र म्हणायचा. यानंतर 3 पळी साखर व्हायची आणि 3 पळी शुद्ध जल व्हायचं. मंत्र म्हणायचा. ओम नमः शिवाय शर्करा स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता हे 5ही पदार्थ आपण एकत्र करून घ्या म्हणजे त्याचं पंचामृत तयार होईल. पंचामृत आणि शुद्ध जल यानं आपल्याला शिवलिंगाला आता स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि सोबतच आपल्याला स्तोत्र आणि मंत्राचं पठण करायचं आहे. ही सर्व स्तोत्र मंत्र पठण होईपर्यंत शिवलिंगावरती थोडं थोडं पंचामृत, थोडं थोडं पाणी अशा पद्धतीनं आपण अर्पण करायचं. आपल्याकडे जर गळती असेल तर अतिउत्तम. गळतीने एकसारखं शिवलिंगावरती पाणी पडत राहील आणि आपल्याला जी स्तोत्र पठण करायची आहे ती आपल्याला एकाग्रतेने पठण करता येतील. एक स्तोत्र म्हणत असताना आपण पंचामृत व्हावं, दुसऱ्या स्तोत्राच्या वेळेला शुद्ध जल व्हावं. अशा पद्धतीने देखील आपण हे सर्व करू शकतो किंवा पंचामृत न करता आपण हे पदार्थ वेगवेगळे जरी अर्पण केले तरी चालेल. आता आपल्याला पुढील जे स्तोत्र आहे ती क्रमाक्रमानं या शिवलिंगावरती अभिषेक सुरू असताना पठण करायचे आहे. स्तोत्रांचा एकत्रित व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल. तर आपल्याला फक्त या शिवलिंगावरती पाणी अर्पण करून त्या स्तोत्रासोबत फक्त पठण करायचे म्हणजेच वाचावं लागेल. तो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. मंत्रपठण करत असताना पळीने किंवा चमच्याने, गळतीने शुद्ध जल, पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करत राहायचं आणि या स्तोत्रांचे पठण आणि श्रवण करा. सोबतच म्हणा. सुरुवात करायची गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणा. त्यानंतर शिवमहिम स्तोत्र 1 वेळा म्हणा. रामरक्षातील 1 ते 9 श्लोक म्हणायचे. रुद्राध्याय संपूर्ण रुद्राध्याय 1 वेळा म्हणायचा. बघा मराठी चालेल किंवा संस्कृतमध्येही चालेल. आपल्या चॅनलवरती रुद्राभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सांगितले आहेत. त्यानंतर तो लावून सोबत पठण करा. त्यानंतर शिवकवच 1 वेळा म्हणा. त्यानंतर शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राचे 11 वेळा पठण करा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वर रुक्ममे वंदना त्युमुक्षी यमामृतात या मंत्राचं 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा. हे सर्व मंत्र देखील आपल्याला यूट्यूबवरती तुम्हाला मिळतील. त्यानंतर कालभैरव अष्टक 1 वेळा म्हणायचं. अशा रीतीने सर्व स्तोत्र मंत्र पठण केल्यानंतर शिवलिंग स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचं. चौरंगावरती थोड्याशा अक्षदा व्हायच्या. पांढरे तांदूळ ठेवायचे. त्यावरती शिवलिंग स्थापित करायचे. शिवलिंगाला हळद कुंकू वापरायचं नाही, हळद कुंकू व्हायचं नाही किंवा गुलाल देखील व्हायचा नाही. गंध वाहू नका. शिवलिंगाला फक्त भस्म लावायचे आहे. हे भस्म पुन्हा आपल्याला कपाळाला लावा. पांढरा गंध देखील चालेल, चंदन चालेल. त्यानंतर शिवलिंगाला पांढरी फुले अर्पण करावीत. आता शिवलिंगावरती 108 बेल
बेलपत्र आपण वाहणार आहोत आणि ही बेलपत्री वाहिल्यानंतर आपला रुद्राभिषेक पूर्ण होणार आहे. एक एक बेलपान शिवलिंगावरती व्हायचं आणि भगवान शिवाची 108 नावं शिव अष्टोत्तर शतनामावली या शतनामावलीचे पठण करायचे. प्रत्येक नामाच्या उच्चाराच्या वेळेला बेलपत्र अर्पण करायचं. बेलपत्र वाहताना देठाची बाजू शिवलिंगाकडे आणि पानाचे जे टोक आहे मधलं जे पान असतं ते आपल्याकडे, अशा पद्धतीनं बेलपत्र व्हायचं आहे. अशी 108 बेलपत्री शिवलिंगावरती तुम्हाला व्हायची आहेत. शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे. अशा पद्धतीने अभिषेक पूर्ण झाल्यानंतर दूध साखरेचा किंवा फराळाचे पदार्थ असतील फळांचा नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. ते झाल्यानंतर आपण अभिषेक केल्यावरती अभिषेक पात्रामध्ये किंवा तामनामध्ये जे तीर्थ जमलेले असते ते तीर्थ आपल्या घरातील सर्व सदस्यांना द्यावे. व्यसनी जर कोणी असेल किंवा लहान मुलं असतील, तापट स्वभाव असेल, हट्टी असेल, ऐकत नसतील, ज्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांना आवर्जून हे तीर्थ पिण्यासाठी द्यायचं. या तीर्थाचा परिणाम असा आहे की जे व्यसनी असतात त्यांचं व्यसन कमी होण्यास मदत होते. मुले स्वभावाने शांत होतात, त्यांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढते. तर अशा पद्धतीने प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण रुद्राभिषेक घरच्या घरी करू शकतो आणि हा अवश्य करायला हवा. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारामध्ये हा रुद्राभिषेकाचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पण